छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यात एका आरोपीने रविवारी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान सुरक्षा भेदून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता। या आरोपीला कुणी सुपारी दिली होती का असा संशय पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे। सौरभ भोले राहणार समतानगर असं या आरोपीचं नाव असून प्रवेश करत्यावेळी पोलिसांनी त्याला अडकवलं तेव्हा नशेत धुंद असलेल्या सौरभनं पोलिसांच्या अंगावर जात त्यांना धमकावलं। या सर्व प्रकरणानंतर पोलीस सतर्क झाले आणि तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या निदर्शनास अनेक गोष्टी समोर आल्या। आरोपी सौरभ हा या अगोदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाताना सौरभने मित्रांनो आज बड़ा काम मिला है, बहुत पैसे मिलेंगे असं म्हटल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हा सुनियोजित कट आखून सुपारी देऊन हल्ल्याचा प्रयत्न झाला का असा सवाल उपस्थित करून पोलीस तपास करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तसेच 1-2 दिवसात ते सर्व समोर येईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे। काल संध्याकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान मी सर्व कार्यक्रम आटपून आलो। घरात आतमध्ये पॅसेजमध्ये गाडी लावली आणि उतरून आतमध्ये जायला लागलो। तेवढ्यात लाईट 1 मिनिटासाठी गेली। माझ्याकडे जनरेटर असल्यामुळे तातडीत ते जनरेटर 1 मिनिटाच्या अंतराने सुरू झालं। बाहेर काय घडतं याची मला कल्पना नव्हती। एक इसम आतमध्ये आला, पोलीस तिथं होते, सिक्युरिटी होती माझी। त्यांनी त्याला विचारलं की काय काम आहे, तर त्याने काही बोलायला नकार दिला। पुन्हा त्यांना विचारलं की तुमचं काय काम आहे, तर तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला। मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि पाहिलं तर त्याच्या तोंडाला वास येत होता, कदाचित तो दारू पिलेला असावा असा एक संशय त्यांना आला। त्यांनी त्याला धरलं आणि गाडीत बसवायचा प्रयत्न केला। जेव्हा मला ही घटना कळाली आतमध्ये मी असताना मी सहज सांगितलं की एखादा असेल, पिलेला असेल, काय त्याला विचारून घ्या। पोलिसाला सांगितलं की थोडं दमदाटी करा आणि सोडून द्या। परंतु पोलिसांनी सांगितलं की साहेब आम्हाला थोडा संशय येतोय, इतके रात्रीचा मोटरसायकलीवर येणारा इसम कोण आहे, आम्हाला सहनिशा त्याची करावी लागेल। आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो, नंतर आम्ही त्याला सोडून देऊ। मग त्याला मेडिकलला घेऊन गेले आणि त्या मधल्या कालावधीमध्ये काही माहिती पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली की नेमका हा इसम कोण। तर माझ्या मतदारसंघाला लागून असलेला प्रदीप जयस्वालचा मतदारसंघ, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर समतानगरचा तो रहिवासी आणि पोलिसांची काही माहिती काढली, त्याच्यामध्ये मग तो गुन्हेगार आढळला। 324चं काय कलम त्याच्यावर आहे, 103 म्हणजे खून, 302 आता ते 103 झालं, तेच कलम काय असावं। 302 मध्ये तो सह आरोपी आहे। मी रात्रीची घटना विसरून गेलो होतो, मला कल्पना नव्हती, बोललो पिलेला सोडला असेल। परंतु सकाळी जी काही मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थोडासा खतरनाक आहे। पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत, परंतु आता जी काही मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलीवर 2-3 मित्राला त्याने सांगितलं कि आज मेरे को बड़ा काम मिला है और अपने पास बहुत पैसे आने वाले। आता नेमकं कोणी त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचा होतं इरादा होता त्याची मला कल्पना नाही। पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत। मागे सुद्धा काही नोटाच्या प्रकरणामध्ये जे काही बनावट नोटा असतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा हात असल्याचा संशय आहे, म्हणून पोलीस त्याच्या पद्धतीने तपास करतायत। परंतु खऱ्या अर्थानं मी ज्याला किरकोळ घटना समजत होतो ती थोडी सिरियस होण्याच्या मार्गावर दिसते आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये त्याचा सर्व खुलासा होईल। त्याला आता अटक केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये जे माझ्याकडे आले ते काल गुन्हा रजिस्टर केला, त्याच्यावर पहिले 324, 504, 507, 34 हा एक गुन्हा आहे। हा त्याचा फोटो आहे। त्यांनी त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सौरभ अनिल भोले वय 24 हा त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर हे गुन्हे दाखल केलेले हे पोलिसाचा असलेला FIR। संसारनगर मध्ये ज्या तरुणाचा खून झाला होता तो हे त्याची ते कात्रणं आहेत।
त्याच्यामध्ये हा सहआरोपी म्हणून त्याचं नाव सौरभ भोले याचा समावेश असल्याचं याच्यामध्ये दिसतंय. म्हणून हा क्राईम त्याचा ट्रॅक असलेला माणूस, आणि महत्वाचं म्हणजे आज मुझे बडा काम मिळाला आहे, माझ्याकडे जास्त पैसे येणार आहे, तर हे त्याला कुणी सुपारी दिली किंवा काय याबाबत पोलीस तपास करतायत.